नवकोटी लेकरांची माय पाहिली, नवकोटी लेकरांची माय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली। म्या भावांनो आणि बहिणींनो, म्या रामी, म्या साहेबांची रामू अन तुमची रमाई। खरं तर म्यापेक्षा साहेबांना तुम्ही चांगलं ओळखतात। साहेब म्हणजे महान पंडित, बुद्धांच्या विचारांचं, त्यांच्या विचारांशी तल्लीन होणारा महाउपासक, सागराच्या खोल हृदयाचा, दिनदुबळ्यांचा कैवारी, जातीयतेवर तुटून पडणारा सेनापती, महानायक, धगधगत्या विचारांचा, स्वतंत्रपणे चमकणाऱ्या महाप्रज्ञा सूर्य म्हणजेच आमचं साहेब। याशा म्या साहेबांना पाहून चंद्र सूर्याचे पण डोळं दिपलं, अशा म्या प्रज्ञासूर्याची म्या रामू म्हणजेच सूर्याची सावली। आणि आज ह्याच सावलीला थंडी लागून राहिली, कारण तिच्या सूर्याची तिला आठवण येऊन राहिली। म्या जीव साहेबांना भेटाया तिळ तिळ तुटून राहिलाय। साहेब या नव लवकर, तुमच्या रामूला भेटाया आज येणार होतं, पण अजून काहून नाही आलं। तुम्ही बॅरिस्टर झालं म्हणून समध्या लोकांनी सत्कार ठेवला आहे। या ना साहेब लवकर, या ना, मला पण लई याद येते। या ना साहेब, या ना साहेब, या ना लवकर। परतून तुम्ही या ना, तुम्ही या ना, तुम्ही या ना। मिटता मिटेना आठवणी हो, मिटता मिटेना आठवणी। रमा, ए रमा, कुठं हायस ग तू? कोण हाय? आम्ही हाय ग। अरे तुम्ही हाय वय, या। काय रमा, तू अजून तयार झाली नाही? अगं आज तुझ्या साहेबाचा मोठा सत्कार होणार आहे, समधे मोठे मोठे लोक आलेत, अन तू अजून तयारी केली नाही? अगं शेवंता, आज तिच्या साहेबांचा एवढा मोठा सत्कार होणार आहे। ते बॅरिस्टर होऊन एवढा लांबून परदेशातून आलत, आणि ती अशीच वय येणार। ती चांगले दागदागिने घालून नटून येईन। वय आज माझ्या साहेबांचा मोठा सत्कार हाय, समधे त्यांचा गवगवा करणार, कौतुक गाणार। मला ते समध माझ्या डोळ्यांनी बघायचं हाय, खरंच की। रमा, अगं ए रमा, ऐकतेस ना तू काय बोलली मी ते? वय निर्मला बाये, पण मला त्या दागदागिन्यांपेक्षा माझं सोन्याहून सोनं असं म्या कुंकू मला मोलाचं हाय। मला दागिन्यांची काही गरज नाही, नकोत मला ते। मला फक्त म्या साहेब माझं पतीच म्यावालं खरा दागिना, मला दुसरा कोणताच दागिना नकोत। माझं सोन्यात कुंकूच लय हाय म्यासाठी। बरं बरं, चल वय तयार आणि ये लवकर, आम्ही पुढं होतोय। वय सोन्याहूनी आहे सोन माझ्या कुंकवाचले, सोन्याहूनी आहे सोन माझ्या कुंकवाचले। आज म्या साहेबांचा एवढा मोठा सत्कार होणार हाय। समधे गावातील लोक गेलेत,
त्यांचं भाषण ऐकायला. आणि मी एकटीच घरात आहे. अजून मला पण जायचंय साहेबांचं भाषण ऐकायला. पण म्या जाऊ कशी? म्याकडे नेसायला चांगलं लुगडं नाही. जर अशा लुगड्यात गेले तर साहेबांना दुःख होईन. पण म्या जाऊ कशी? माझ्याकडे तर चांगलं लुगडंच नाही. म्या बॅरिस्टराची पत्नी आणि या फाटक्या लुगड्यात तिथं कशी जाऊ? तिकडं लागलं त्या लुगड्याला कसं वाटन म्या साहेबाला? आणि म्या कशी जाऊ तिकडं? भाषण आहे माझ्या साहेबांचं आज ग, सत्कार आहे माझ्या साहेबांचा आज ग. एकटीच घरामंदी राहू कशी? नेसायाला लुगडं नाही जाऊ कशी व माय? नेसायाला लुगडं नाही जाऊ कशी? बॅरिस्टराची बाई पत्नी असून जाऊ तिथं ग कसं फटकं नेसून ग माय? जाऊ तिथं ग कसं फटकं नेसून व माय? नटल्यात जाया आयानी बाया, नटल्यात जाया आयानी बाया. ठिकळाच लुगडं आज लेऊ कशी? नेसायाला लुगडं नाही जाऊ कशी व माय? नेसायाला लुगडं नाही जाऊ कशी? ये हाय चांगलं. म्हणजे मला पण भाषण ऐकायला जाता येईन. ह्या फेट्याला लुगड्यासारखं घालीन. हा फेटा साहेबांना शाहू महाराजांनी त्यांचा सन्मान म्हणून दिलाय. तो पण आमच्या गरिबाच्या घरात येऊन सन्मान केलाय. मी जर हाच फेटा घालून साहेबांचं भाषण ऐकायला गेली तर पण साहेबांच्या शाहू महाराजांनी केलेल्या सन्मानाला ठेच तर लागणार नाही ना. पण म्या जर भाषण ऐकायला गेलीच नाही तर बाकीच्या बायका काय म्हणतील? त्यांना वाटन माझ्याकडं लुगडंच नाही म्हणून रमा आली नाही. पण कुणाला कळणार नाही असं म्या हे लुगडं घालून आणि साहेबांचं भाषण ऐकायला जाते. मस्त साहेबांचं भाषण ऐकते, साहेबांचं कौतुक, त्यांचा गवगवा बघते आणि त्यांच्या आनंदात सहभागी होते. मला पण महासाहेबांचा आनंद बघायचा आहे. महासाहेबांचं होणारं कौतुक मला बघायचंय. नेसून जाते मी कोण का
ए तुकाराम, अरे चल की, लय वेळ झालाय आपल्याला. साहेब आंबेडकर आलत की, त्यांचा सत्कार सन्मान करायचा आहे. बाबांना ऐकायचंय. त्याच्या महत्वाच्या 2 शब्दांनी आपलं जीवन बदलून जाईल. वय रे शिरपा, खरं आहे तुझं की आज आपल्याला बाबांचे अनमोल शब्द ऐकून आपण धन्य होणार आहे. चल चल, बिगी बिगी जाऊ. अरे तुकाराम, हार फुलं घेतल्यात का? वय वय, तेच आणायला गेलतो. आणलत मी. चल चल, जाऊ जाऊ. समजी लोक पोहोचलीत, फक्त आपल्यालाच उशीर झाला. खरंच आपल्यालाच उशीर झालाय. जीवाला जीवाचं दान देणाऱ्या बाबासाहेबांच्या स्वागतासाठी. जीवाला जीवाचं दान माझ्या भीमान केलं. जीवन जीवाचं रान माझ्या भीमान केलं. उठ आवाज कर, भीम प्रहार कर, इतिहास कर नवा. वैर्यास धाक दे, ऐसी हाक दे, दाखव जोश नवा. उठ आवाज कर, भीम प्रहार कर, इतिहास कर नवा. वैरास धाक दे, ऐसी हाक दे, दाखव जोश नवा. ध्यास नवा, नव्या क्रांतीची नशाही. जोश नवा, घुमू दे दागी दिशाही. ध्यास नवा, नव्या क्रांतीची नशाही. जोश नवा, घुमू दे दाही दिशाही. जय भीम, क्रांतीचा नारा हा. जय भीम, आमचा किनारा हा. जय भीम, बोले दरारा हा, वैर्य इशारा हा. जय भीम, क्रांतीचा नारा हा. जय भीम, आमचा किनारा हा. जय भीम, बोले दरारा हा, वैर्य इशारा हा. बाबांचं भाषण चालू झाले. त्यांच्या भारदस्त आवाज, त्यांची प्रखर बोली ऐकून सर्व मंत्रमुक्त झालेत. आणि तेवढ्यातच बाबांचे लक्ष रमाबाईंवर गेले, जी एका कोपऱ्यात आपली पदराने चेहरा झाकून उभी होती. तिची अवस्था बाबांना तिच्या डोळ्यातच दिसली. अन बाबांचे मन भरून आले. रमाबाईंनी पण त्यांना बघितले. बाबा त्यांच्याकडेच बघत आहेत आणि त्यांचे डोळे भरून आले. रमाबाईंना बाबांचे भाषण व कौतुक ऐकून आनंद अश्रू आले. पण ते बघून रमाबाई खूप रडू लागल्या. रमाबाईंच्या मनाची अवस्था आपण पुढे बघूया. रामू, रामू, तू हे काय नेसून आलीस? हा तर मला आठवतोय, शाहू महाराजांनी माझा सन्मान केला तो फेटा आहे. आणि तोच फेटा तू नेसून आलीस. मी 9 कोटीच्या जनतेचा विचार करता करता माझ्या कुटुंबाचा विसर पडला. त्यांच्या गरजा काय आहे हा सुद्धा विचार मी केला नाही. मी सुटाबुटात फिरतोय, पण तुला साधं एक लुगडंही घेऊ शकलो नाही. माफ कर रामू, तू मला माफ कर. मला काही नको. मा काळमणी सुखात राहू दे. मला कुणाच्या सोन्या मोत्याच्या माळेचा दागिन्याचा हेवा नाही. मला कोणी काही लेवो नेसो, मला काही घेणं नाही. मला फक्त आणि फक्त मा साहेब आणि मा काळमणी सुखात राहो हेच प्रार्थना. मला काही नको.
आजवर प्रत्येक गोष्टींचे मोल आपल्याला माहितीच आहे, पण आपल्यासाठी झटलेल्या आपल्या या माता पित्याचे किती मोल जाणतो आपण. अरे, आपले बाबासाहेब आणि रमाईने आपल्यासाठी ह्या 9 कोटी लेकरांसाठी स्वतःच्या मुलांची पर्वा केली नाही, फक्त आणि फक्त आपलाच विचार केलाय. अशा आपल्या या माता पित्याला कोटी कोटी प्रणाम. आज आपण जे आनंदी सुखी जीवन जगतोय त्यासाठी आपल्या आईने रमाईने किती किती कष्ट सोसले, त्रास सहन केला, दुःख गिळले आणि बाबांना बळ देत गेली. आणि बाबाही घराकडे दुर्लक्ष करून आपल्या समाजातील लेकरांचं कसं होईल याचा विचार करत गेले. सलाम अशा आईवडिलांना. स्वर्ग आहे किंवा नाही माहीत नाही, पण माझ्यासाठी माझे स्वर्ग माझी माता रमाई आणि माझे पिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहेत. आईचे मोल कसे लावाल, आईचे मोल कसे लावाल, बाबाचे त्याग कसे मोजाल, बाबाचे त्याग कसे मोजाल, आईचे मोल कसे लावाल, बाबाचे त्याग कसे मोजाल, कसा लावाल तुम्ही अंदाजा. आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा. जय भीम, जय संविधान. Behind every successful man there is a woman. Yeah, today we are going to see related to this universal statement. Yeah, I know it, but why did you say it suddenly? Because it is related to the symbol of knowledge, the dynamic person, the great Indian Constitution, printed Dr. B.R. Ambedkar. But how it is related to him? Yes, it is related to him because we know him with his success, but we don't know the efforts the person behind his success. So audience, now we are going to present a drama to know the efforts of Mata Ramai. And it will be presented by 5th, 6th, 7th, 8th and 8th standard students. So let's enjoy it.